आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्यप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला आणि नागरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नागराचा फळा लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन तेथे आली आणि आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळही नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नागर रक्ताने भरलेलं दिसलं. तसं तिच्या मनात आलं, ह्या नागरानं माझी पिल्लं मेली. तो राग मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन सुद्धा मारून टाकावे असं तिने विचार केला आणि ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन 9 नागकूळ काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला आहे. नागाने लाया, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेलीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस? तुझी आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तर प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिने आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतका भक्तिभावाने आपले पूजन करत आहे, हे आपले व्रत पाळते आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे असं म्हणून सांगितली. तिने ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशीच तुम्हा आम्हांना हो. तात्पर्य, कितीही दुष्ट प्राणी असला आणि ज्याची जर आपण मनोभावाने पूजा केली, मनोभावाने आराधना केली तर तो संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत.